कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सर्व संतान की जय, अपने अपने माता पिता की जय, वंदे मातरम वंदे मातरम, भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय। छत्रपति संभाजी महाराज की जय, गावदेवी माते की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मोरया. सर्वांना जय हरी. जय हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक आहे 34. मन मना भव भक्तो मद्याजी मी नमस्कुरु, मामे वेश्यसी युक्त्वेव मात्मान मत्तरावणया. त्याच्या खालची ओवी, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मद्याची चोख याची नाव, ऐसा मिया अथिला होसी, तेथ माझियासी स्वरूपा पावसी. हे अंतःकरणाचे गुज तुझं पासी बोलत असे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधार योजी. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता माझ्या भावा, अंतराही नको देवा, आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो, दूड माझे मन
येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको कुटू देऊ पाटे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा सर्वांना जय हरी. आज दिनांक 9/8/2025 कारण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की सेवा कशा निमित्त आहे नाही का. प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी बयाबाई अनंत जोशी राहणार गावदेवी मंदिर जवळ शिवगंगा बिल्डिंग नवापाडा डोंबिवली पश्चिम आणि या आईंचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा. सांगण्याचं तात्पर्य मी कोणी प्रवचनकार नसून एक सामान्य तुमच्यामधलाच एक बालक आहे. बालक बापाची ताटी रिगे बापा तेच जेव लागे की तो संतोषलेनी वेगी मुखची ओढवी किंवा बालक वाकुडा वेकुडा चाले बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका चाले की ते चोच करुणी माऊली रिगे जेवी. या युक्तीप्रमाणे इथे सगळे बसलेले आहेत ना हे माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने वयाने सर्व संपन्न अशी जी मंडळी गुरुवर्य मंडळी आहेत आणि यांच्या पुढे मी एक लेकरू आहे नाही का. आणि म्हणून यांनी मला ही सेवा दिली. ते पूर्ण कुटुंब जोशी कुटुंब. सांगायचं तात्पर्य म्हणजे की आमचे सुदाम महाराज भोईर दिवा स्टेशन गुरुवर्य सुदाम महाराज भोईर यांच्या धर्मपत्नी लीलावती ललिता क्षमा असावी ललिता आई आणि यांच्या या आई आहेत बयाबाई अनंत जोशी. आणि त्यांच्या निमित्ताने हे जे जोशी परिवाराने हे जे नियोजन केले आहे की बाबा प्रवचनाचं नियोजन की एखाद्या व्यक्तीला सद्बुद्धी म्हणावी लागेल. बाबा बोलायचे चांगला विचार केला तर. कारण जगामध्ये सगळं चालू आहे पण चांगला विचार कुठेतरी माणसं करत नाहीयेत. आणि साधू संतांचा निरोप कुठेतरी या समाजापर्यंत या जड जीवापर्यंत पोचावा हेच या मंडळाचं उद्दिष्ट असेल किंवा या जोशी घराण्याचं उद्दिष्ट असेल. म्हणून हे छोटस नियोजन केलेलं आहे प्रवचनाचं. आणि माझ्यासारख्याला ही सेवा मिळाली मी परम भाग्याचं मला समजतो. कारण इथे ही सगळी मंडळी आहेत ना ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. माझ्यापेक्षा उत्कृष्ट अशी बोलणारी आहेत अधिकाराने अधिकार संपन्न अशी जी आहेत तरी पण माझ्यासारख्या लेकराला ही सेवा दिलेली आहे. म्हणून माझं भाग्य समजतो की मला या निमित्ताने या आईची सेवा करायला भेटते. आई तर निघून गेल्या आई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत पण शरीराने जरी निघून गेल्या असल्या तरी माझ्या बाबांचं तत्व सांगतात की आई या तत्वाने तुमच्या आमच्यामध्येच वास करत आहेत नाही का. निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. म्हणजे या शरीराला कारण शरीर दुःखाचं भांडार आहे. शरीर दुःखाचं भांडार आहे आणि शरीर हे नाशिवंत शरीर जाणाळ सकर आणि आयुष्य खातो काळ सावधान व्हायला सांगितले. शरीर जाणार आहे बाबांनो
मग शरीर जाण्याच्या अगोदर ते सावधान व्हायला सांगतात एक साधू संत. आणि आई आपली निघून गेलेली आहे, 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचा आपल्या घराण्यावर त्यांनी केलेले आपल्यावर संस्कार असतील, चांगले विचार असतील, किंवा जे गोतावळ आपण जमा केलेलं आहे नाही का, ते सांभाळण्यासाठी जे आई वडिलांनी आपल्याला चांगले संस्कार दिलेत आणि त्याच्या निमित्ताने ही एक सेवा आहे. आईबद्दल काय सांगावं किंवा वडिलांबद्दल काय सांगावं, कारण आई वडिलांशिवाय या जगामध्ये दुसरं दैवतच नाहीये. साधू संतांनी सांगितलंय. अरे पुंडलिक भक्तांनी काय केलं, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आई वडिलांची सेवा केली आहे. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी, आहे का, की बाबा आई वडिलांची सेवा केली आणि साक्षात भगवंत त्याच्या भेटीला आला. म्हणून आज त्या पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला दर्शन होतंय पंढरपूरला. कोणामुळे तर भक्त का पुंडलिक भक्तामुळे. म्हणून भक्त व्हावं लागेल माय बापांनो. आई वडिलांची सेवा करायची आहे. आई वडील कितीही काही झालं तरी पण त्या आई वडीलच आहेत. तुम्हाला शिव्या घातल्या असतील किंवा अजून काही, कारण काय माहितीये का, जोपर्यंत या मातीला आकार येत नाही ना तोपर्यंत आई बाबा हे आपल्याला बोलतच असतात. एकदा का आपल्या आई वडिलांना वाटलं ना की बाबा आता हा संपन्न झालाय, पूर्णत्व झालंय, किंवा आई बाबा बोलत नाहीत, त्याचं कर्तव्य ते करत असतात, पण आपल्याला राग येतो त्या टायमाला. पण खरंच राग येऊन देऊ नका, आई बाबांची सेवा करा. आज मला कसा पण असू देव बाप, तो बेवडा जरी असला ना बाप तरी पोरांचं हितच बघत असतो. आता आपण अनुभवलं नाही का, मोठ्या गावामध्ये काही असो पण हिताला आड नाही आला. म्हणून आई वडील थोर येतो. तू माझी माऊली मी गो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी माऊली मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी माऊली, तू माझी माऊली मी हो तुझले करू. तू माझी हरणी मी तुझे पाडसू, नको चोरू पाना पांडुरंगे. तू माझी माऊली मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी माऊली. माय बापांनो, खरंच आई आणि वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत सर्वस्व. एकदा का आई आणि वडील गेले ना तर नाही हो, या जगामध्ये कठीण आहे, जगणं कठीण आहे. स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी भिकाऱ्यासारखी गत होते. खरंच सांगून गेलेत कवी, पण सत्य परिस्थिती आहे. कारण आज खरंच ही लेकरं भाग्यवान आहेत ज्यांना आईचं वडिलांचं प्रेम मिळते, नवे नवे आई बाबा आजोबा आजींचं प्रेम मिळते. ही भाग्यवान पिढी आहे. अहो काय काय ना आई बाप नाही भेटले लहानपणापासून. आज या घराण्याचं सांगावं नाही का, आमचे लखनबाबूजी असतील, आमची ताई असतील, यांची आई लहानपणी असताना गेलेले आहेत आणि नंतर
माझ्या माऊलींनी त्यांचा सांभाळ केलाय बरं का. आईचं ममत्व तेवढं असतं. भले काही प्रसंग असतील पण ती आई आहे ना त्या लेकरांना जवळ करत असते बरं का. आईचंच काळीज तेवढं मोठं आहे. म्हणून बाबांनो, हा जो भगवंत रूपी ज्ञानाचा हा जो इथे धर्म मंडपात कार्यक्रम चालू आहे ना, तरी माझे माऊली सांगतात की हे सगळं बाजूला सोड आणि ज्ञानाची गोष्ट सांग. कारण हे सांगताना माझ्या माऊलींना सुद्धा आवडलं नाही बरं का. माऊली माझ्या निवृत्ती दादांचं म्हणजे गुरुवर्यांचं गुरुरायांचं वर्णन करत होते. आणि मग गुरुराय म्हटले, अरे बस आता ज्ञानाच्या गोष्टी सांग. या जगाला ज्ञानासाठी तुम्हाला इथे बसवलेलं आहे. मग तसंच मला सुद्धा भगवंतानी नवे नवे या मंडळींनी मला तेच सांगण्यासाठी ते तुका म्हणे आम्हा धाडीले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुखरूप. ते मार्ग सांग. कारण काय हो मार्ग, वाट दावूनी गेले आधी दया निधी. मार्ग दावूनी गेले आधी दया निधी संतते आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अरे या मार्गाने यायला लागेल तुम्हाला. कारण हा जीव आहे ना, हा जीव जन्माला आलाय. बहुत जन्मांती जन्मालासी नरा आणि देव तो सराप करा करी आता. देव काय करायचंय, आपलासा करायचा आहे. कारण बहुत जन्मांती किती जन्म, तर 83,99,999 योनी भटकत 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 कुठेतरी काकटाळी नायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणि मग या जन्मामध्ये आल्यानंतर काय करावं हे जर कळत नसेल तर जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. मग काय करायला पाहिजे, तर साधू संतांच्या मांदियाळीमध्ये बसा. हे जे धर्माचं कार्य चाललंय ना तिथे येऊन बसा. तिथे काय होईल, तर तुमच्या बुद्धीला चालना भेटेल. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराज सकळ सिद्धी. मग त्या बुद्धी, कारण बाबा बोलायचे चांगला विचार केला तर मग संतांच्या संगतीत गेला ना, आता अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापाची. अरे तुमचे जे काय आहेत ना पाप, तुम्ही बोलता पाप पाप आम्ही खूप पाप केले आणि हे केले, अरे क्षणात नाहीसा होईल. एवढा माझ्या साधू संतांचा अधिकार दिलेला आहे. एवढा साधू संतांनी अधिकार दिलाय एवढा. आणि साधू संतांच्या मध्ये अधिकार आहे तो. हे साधू संत तेच म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर न करावा विचार न पडे चिंता कवनाची. कसलाही विचार करू नका. खटनट यावे शुद्ध होऊन जावे आणि दवंडी पिठे भावे चोखा मेळा. कसं या, कसंही असाल तसं या, पण एकदाशी या, शरण या. नम्र होती भूता देणे कोंडिले अनंता. मग अशा प्रकारे तुम्हाला हा जो नरदेव भेटलाय ना, नरदेह निधान लागले आती उत्तम सार उत्तम गती. ते जे देव हो म्हणती ते देवची होती तरी कान धरावा चित्ती. अरे भावे गावे गीत शुद्ध करोणिया चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. काय सांगितलंय, अरे बाबा तुला देव होण्याचा मार्ग सांगतायत साधू संत. नवे नवे तू देवच आहेस. जन्माला यायच्या अगोदर पासून तू देवच आहे. आयुष्याच्या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे, अरे एवढा अधिकार कृपावलोकने नारायण दिधला असे. भगवंताने तुम्हाला अधिकार दिलेलाच आहे. पण आमचं काय झालंय, तर कुठेतरी आवरण आलंय नाही का. मनाला भेद झालेला आहे की काहीतरी मी वेगळा, देव वेगळा आणि हे विश्व काहीतरी
वेगळे, पण माझे साधू संत ते सांगतात बाबा तुला दिले ना नरदेह, 3.5 हाताचा सुंदर असा नरदेह, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. कशाला दिले? तर भगवंताला जोडण्यासाठी दिलेले आहेत. भगवंताचंच करायचं आहे. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिका झालेली आहे, बाधा झालेली आहे की मी कोणीतरी वेगळा आणि देव कोणीतरी वेगळा. आणि मग म्हणून याची घसरंती चालू आहे. मग आम्ही या देवासाठी कुठे कुठे फिरतो? वाराणसीला जातो, काशीला जातो, मथुरेला जातो आणि अनेक आम्ही तीर्थ करतो, पण आम्हाला देव काय भेटत नाही. देव भेटण्याचा विषय आहे का? अहो देव जवळच आहे. नाभी कस्तुरी वसे, मृग नाभी कस्तुरी वसे, मृग जंगल भटकत जाए, सबके हृदय में राम बसे किंवा भगवंत बसे. अरे मूर्खाला समजे पाय, मूर्खाला समजत नाहीये. जसं हरण असतं ना, ते काय करतं, त्याच्या नाभीमध्येच कस्तुरी आहे आणि त्या कस्तुरीचा ओरिजिनल कस्तुरी आणि त्या कस्तुरीचा वास नाही म्हणते ना, सुगंध एवढा दरवळतो की ती हरण एवढं इकडे उड्या मार, तिकडे आनंदाने इकडे फिर तिकडे फिर आणि पूर्ण वन भटकते. पण नंतर शेवटी फिरून अख्खं वन फिरून थकते, गत प्राण व्हायची वेळ येते आणि मग मान जेव्हा टाकते ना, मग समजतं अरे माझ्याच जवळ होती, माझ्याच नाभीमध्ये कस्तुरी होती, पण मी कुठे शोधत होतो? सगळीकडे फिरत होतो. मग तसंच आपल्या जवळच आहे, देव आहे आणि हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. चराचरामध्ये हा भगवंत भरलेला आहे, आपल्याच हृदयात आहे. तरी पण आम्ही इकडे जातोय तिकडे जातो नाही का. एका ठिकाणी सांगितलंय वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे, अविनाशासी नाश पाहे नाश कैसा. जे अविनाशी जे तत्व आहे ना, ते तुमच्या जवळ आहे. तरी पण आम्ही काय करतोय? इकडे तिकडे भटकतोय. बाबा सांगतात नाही का, आम्हाला सांगणारे भेटले नाही. बाबा या धर्म मंडपात ना जर कार्य करायचं असेल ना, लग्नाचं कार्य करायचं असेल तर त्या मंडपा खालून जावा, म्हणजे रीत भात कळेल. बरोबर ना? मग तसा रीतीचा परमार्थ आहे, त्याशिवाय कळणारच नाही. म्हणून नका काही करू, संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवेल. म्हणून संत काही नाही केलं नाही या जगामध्ये. आमचे साधू नेहमी सांगतात, गुरुवर्य डॉक्टर कुणाल महाराज नाही का, अरे हे सगळं ना व्यर्थ आहे, लचांड आहे. हे नाही केलं ना तरी चालेल, पण हे करायला लागेल, भगवंताचं करायला लागेल. या गोष्टी होतच राहणार आहेत, पण भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताविषयी प्रेम हे उत्पन्न करावं लागेल. लहानपणापासून आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिलेले आहेत की संध्याकाळ झाली की दिवाबत्ती लावायची. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. ही आपल्या परंपरा, आईनी वडिलांनी आपल्याला दिलेले हे संस्कार आहेत. पण देव कळाला का हो? लहानपणापासून आम्ही देवदेव करतोय, पूजा अर्चा करतोय. गणपती आले की हे एवढ्या जोशामध्ये आम्ही आरत्या म्हणतोय, पण त्या आरत्यांचे महत्व कळाले का हो? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन,
मितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त जाण. मग मी आणि तुझी बोलवण झाली पाहिजे. आणि देव कोण म्हणून बाबा सांगतात नाही का नेहमी, आमचे गुरुवर्य चिंतामण महाराज, गुरु करावा बळकट, धरावे त्याचे मनगट, प्रश्न विचारावे दोन, पहिला मी कोण मग देव कोण. आणि असाच उत्तर जो देईल ना मग बरोबर. पहिले स्वतःची ओळख करून जो देईल मग त्याचे पाय पकडा. आणि जर वाटलं की हा इकडे तिकडे नेतोय तर त्याची मुस्काट सुद्धा पाहू नका. कारण इकडे तिकडेच भटकवणारे आज समाजामध्ये आहेत. टिळा टोपी माळ हे तर देवाचे गवाळ सांगितले. मग माळ घालायची नाही का? हे भोंदू लोक आहेत ज्यांना अनुभव नाही आला ना, पण अनुभवाच्या बाता मारतात. त्यांच्यासाठी हे शब्द साधू संतांनी वापरले आहेत. कारण पोटासाठी संत झाले होत, मग कधी आपल्याला त्याचा अनुभव येईल. मग जे भगवंताला आवडतं ना, इतकी वर्ष आम्हाला आवडतं ते केलंय, इतकी वर्ष आम्हाला या जीवाला आवडतं ते केलंय. मग आता भगवंताला आवडतं ते करायला पाहिजे की नको? काय आवडतं भगवंताला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवच व्हावं लागेल. कुठल्याही पंथात जावा, भले भगवंताचं सांगतील, माळा घातल्या नाहीत तर आम्हाला देवाचा अनुभव कसा येईल बाबांनो? जोपर्यंत या पवित्र अशा तुळशी माळ गळ्यात जोपर्यंत धारण करत नाही ना, तोपर्यंत भगवंताचा अनुभव येणार नाही. आणि ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू अशा महात्म्याला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत नाहीच नाही. कारण सांगणारे खूप पंथ आहेत नाही का, खूप ग्रंथ आहेत, पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने अवतार घ्यावा 12व्या शतकात. आई वडील नसताना ही 4 लेकर काय, बघा तुम्ही विचार करा. एवढीशी उलीशी लेकर आई वडिलां नसताना आई वडिलांनी काय केलं? देहांत प्रायश्चित्त केलं. कोणासाठी? मुलांसाठी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभाविन प्रीती. अरे कुठल्याही प्रकारचा लाभ आहे ना माझे आई वडील मागत नसतात मुलांकडून, फक्त माझ्या मुलाचं हित व्हावं म्हणून. आणि मग त्या समाजामध्ये या 4 लेकरांना घ्यावं हीच अपेक्षा होती ना माझ्या माऊलींच्या आई वडिलांना. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई काय मागत होते हो, पण या धर्म मार्तंडांनी काय केलं? त्यांना ते दिलं नाही. देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल सांगितले. देहांत प्रायश्चित्त आज आम्हाला सहज भेटले हो, काही सोडायची गरज नाही. आम्हाला सहज साधू संत आले आणि आम्हाला काय सोडायला सांगितलं का हो? फक्त तुम्ही जे तुमचं खाणार आहे ना ते सोडायचंच आहे. कारण हे मच्छी मटण हे खाणं कोणाचं आहे? ज्याला सुळे आहेत. प्रत्येकाने विचार करा, ज्याच्याकडे सुळे आहेत तोंडामध्ये, मग ते कुत्रा, मांजर, वाघ, सिंह हे जे प्राणी आहेत ना, हिंसक प्राणी, त्यांचं ते खाणं आहे. आणि आपलं हे शुद्ध शाकाहारी आहे. हत्ती खातो का हो? गाय खाते का? बकरी खाते? कारण ते तोंडाने पाणी पितात. आणि जी हिंसक ज्यांना सुळे आहेत ते काय करतात? तर जिभेने पाणी पितात. मग आपला स्वतःचा विचार स्वतः करायला पाहिजे की आपण हे खातोय हे बरोबर आहे का? मग हीच गोष्ट फक्त सोडायची आहे. आणि दारू आणि हे, कारण अरे बाबा दारू सिगरेट हे काय आहे? तंबाखू गुटखा हे सगळ्या गोष्टी या हितकारक आहेत, या शरीराला वर्ज्य आहेत, म्हणून या सोडायच्या आहेत.
आणि मग साधू संतांना एकदा का शरण गेल्यानंतर मग ती गोष्ट भेटते. मग तसं माझ्या माऊलींनी या जगासाठी ही ज्ञानेश्वरी एवढं मोठं ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा अवतार घेतला ज्ञानोबारायांनी. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळ करी आणि घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगात. मग सुखासाठी सगळे चालले ना, सुखासाठी करीशी तळमळ तरी तू जाय पंढरीशी एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. सगळा खटाटोप कशासाठी? फक्त आणि फक्त सुख पाहिजे या जीवाला. कारण आमच्याकडे खूप पैसा आहे, जाम इस्टेट आहे, सगळं आहे, पण आम्ही तरी समाधानी नाही. का? कारण सुखाची व्याख्या चुकलेली आहे. आम्ही सुख काय करतोय? त्या बंगल्यामध्ये सुख बघतोय, आम्ही त्या गाडीमध्ये सुख बघतोय, आम्ही त्या कपड्यामध्ये सुख बघतोय, आम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुख बघतोय. पण माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय तेथे जे होय दया नाम सुख. मग ते सुख भेटण्यासाठी काय करावं लागेल? तर साधू संतांना शरण जावं लागेल. साधू संत तुम्हाला ते मार्ग दाखवतात. कारण आम्ही मनाचा मार्गाने चाललेलो आहे. मनो मार्गी गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आज इथे सांगावं असं वाटतंय की राजा जनक आहे. राजा जनक एकदा झोपलेला होता. राजा ना पूर्ण ऐशोरामध्ये जगणारा माणूस राजा जनक. आणि एकदा त्याला स्वप्न पडतं राजाला. त्या स्वप्नामध्ये तो बघतो की माझं सगळं ऐश्वर्य संपत्ती सगळी निघून गेलेली आहे आणि खाण्यापिण्याचे वांदे झालेत, राहण्याची सोय नाही, जेवायला पण काय नाही. आणि त्या स्वप्नामध्ये तो बघतो की मी वनामध्ये कुठेतरी भटकतोय, इकडे तिकडे, कपडे फाटलेले आहेत आणि मग खाण्यासाठी पण एक कुठेतरी छोटीस कुटिया दिसते, घर दिसते, तिथे जाऊन काहीतरी भिक्षा मागतो. जे उरलेलं सुरलेलं ते पत्रावळीवर मिळतं, पण ते खाणार तितक्यात प्राणी येतात काहीतरी आणि त्याचं ते पण खाणं व्यस्त करून टाकतात आणि उपाशी राहतो आणि जागा होतो. जनक राजा ते स्वप्न पाहिल्यानंतर खडपडून जागा उठतो आणि मग काय? मग समजतो अरे बापरे, मी तर मस्त पलंगावर झोपलेलो आहे, आयश मध्ये झोपलेलो आहे, मस्त सुखामध्ये आहे. मग मला हे पडले ते काय? स्वप्न होतं. मग त्याच्या मनात विचार होता की बाबा नक्की मी हे भोगतोय हे सत्य आहे का? स्वप्नामध्ये मी जे बघितलं ते सत्य आहे? मग दवंडी पिटवतो की बाबा सगळ्यांना ज्ञानी पंडित या लोकांना बोलवा, माझा या प्रश्नाचं जो उत्तर देईल ना त्याला मी अख्खं माझं ऐश्वर्य देईल. काय करेल? अख्खं ऐश्वर्य देईल, माझी सगळी संपत्ती त्याच्या नावावर होईल. सगळे दवंडी पिटली जाते, सगळे योगी ज्ञानी पंडित जपी तपी सगळे येतात, सगळ्यांना एकदम फुल सेवा, चांगल्या खुर्च्या, चांगले एकदम बैठकी आणि त्यामध्ये एक एक जण येतं. पण त्याच्यामध्ये राजा जनक काय करतात की बाबा माझ्या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याला तर मी हे देणारच, पण जो माझ्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देईल किंवा मी त्या प्रश्नाच्या उत्तराने समाधानी नसेल तर त्याला मी बंदिस्त करेल. असे सगळे येतात, सगळेजण सांगतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्य, बरेच वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. पण राजाला काय पटत नाही, राजा त्यांना बंदिस्त करतात. मग त्याच्यामध्ये एक अष्टवक्र नावाचा मुलगा आहे आणि अष्टवक्र नावाच्या मुलाचे वडील त्या बंदिस्त मध्ये असतात राजाच्या दरबारामध्ये. कारण प्रश्नाचं उत्तर समाधानकारक उत्तर भेटलेलं नसतं राजाला, म्हणून बंदिस्त केलेलं असतं. आणि मग राजा काय करतात
मग सॉरी अष्टवक्र काय करतात की आईला सांगतात की मी जातो म्हणून राजाच्या या 2 प्रश्नांची उत्तरं देतो, या प्रश्नाचं उत्तर मी देऊन येतो. मग ते निघतात, बोलतात अरे नको जाऊ, आधीच तुझे बाबा कैद आहेत, त्यांना समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये आणि मग तू पण गेलास आणि तू पण त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर तू पण कैद मध्ये अटकून राहशील. नाही बोलतो मी देऊन येईल, कारण शेवटी गुरुचा चेला नाही का, कच्चा नाही गुरुचा चेला. मग जातात अष्टवक्र आणि अष्टवक्र गेल्यानंतर मग राज दरबारात सगळे हसायला लागतात की 8 अंगाने वाकडा असणारा माणूस काय आपल्याला ब्रह्मज्ञान सांगणार किंवा काय राजाचं उत्तर देणार. सगळे हसायला लागतात, ज्ञानी पंडित तपी योगी की अरे बापरे हा काय शहाणा बनतोय नाही का. जसं आपल्यामध्ये आज पण ही कालची मंगळवारची पोरं आम्हाला ज्ञान सांगतात, असंच चाललंय. पण तुकाराम महाराज म्हणतात तुका चाखोनिया सांगे मज अनुभव आले अंगे. मग त्याप्रमाणे ते अष्टवक्र हे तिकडे जातात आणि मग सगळ्यांचा हसू होतं, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग त्यांना जी खुर्ची दिलेली असते त्याच्यावर बसतात. मग तिकडून राजाचा सेवेकरी येतो, तो विचारतो की राजाचा हा प्रश्न आहे. मग पहिले अष्टवक्र म्हणतात ही महाराज ही सेवा ही सभा नक्की कशासाठी आहे, ज्ञानींची आहे का अज्ञानांची आहे. कारण मला इथे सगळे अज्ञानीच दिसतात, कारण यांचं स्वतःच शरीरावरची आसक्ती गेलेली नाहीये. हे काय तुम्हाला ब्रह्मज्ञान किंवा काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. मग राजाला वाटतं काहीतरी तथ्य आहे याच्यामध्ये, तथ्य आहे. राजा जरा अजून एक करतो, मग राजा सेवकाला पाठवतो की माझा प्रश्न हा आहे म्हणून सांगताना. तर ते सेवक जातात विचारायला. तर अष्टवक्र म्हणतात की बाबा तुमचा राजा मुका आहे का बरं, स्ट्रेट फॉरवर्ड नाही का, डायरेक्ट बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या उक्तीप्रमाणे तुमचा राजा मुका आहे का. म्हणजे कानावर शब्द जातात. मग राजा हडबडीने जवळ येतात आणि प्रश्न विचारतात, बाबा असं असं स्वप्न पडलेलं आणि मी तर हे राज भोग भोगतोय आणि मला असं स्वप्न पडलंय, मी भिकारी झालोय, मग नक्की खरं काय. तर अष्टवक्र म्हणतात लेका दोन्हीही असत्य आहे. तू जे राज भोग भोगतोय ना हे पण असत्य आहे आणि जे स्वप्न पडलेलं आहे ते सुद्धा असत्य आहे. तर काय कर, तर मग चला घेऊन जातो. आणि जनक राजाचं अजून एक असतं की मला असा कोणतरी महात्मा भेटावा की ज्याने मला ब्रह्मतत्व म्हणजे घोड्यावर बसायला जेवढा कालावधी लागतो ना त्या कालावधीमध्ये त्या सेकंदामध्ये मला ब्रह्मज्ञान भेटावं, असा कोणतरी महात्मा भेटावा. आणि मग त्यांना ते घेऊन जातात घोड्यावरती तिकडे जंगलामध्ये. आणि जे अनादी काळाचं ते नाम माझा भगवंताचं ते अनादी परब्रह्म जगदादी विश्राम धाम तया ते एक नाम त्रिधा भय असे ते गिरा नाम जाती अविद्याची राती माझी ओळखावया श्रुती खून केली. असा जे नाम आहे ते नाम अष्टवक्र त्या जनक राजाच्या कानामध्ये पेरतात आणि मग निघून जातात. आणि मग जसा जनक राजा आता घोड्यावर बसायला जातो, मग तेव्हा की बाबा मी तर गुरुनी हे राहून गेलं, गुरुला काय द्यायचं, दक्षिणा. आपण नाही का दक्षिणा देतो गुरुला, शिष्य करून घेतात, शिष्याने काहीतरी द्यायचं असतं ही परंपरा. पण माझ्या बाबांनी काहीच घेतलं नाही. बाबांनी आम्हाला आमचं सगळं मनच घेऊन टाकलं नाही का. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. मग त्याप्रमाणे तर जनक राजाला विचारलेलं असतं बाबा तू मला काय देशील. तर बोलतो मी सांगितलेलं ना बाबा की मी तुम्हाला सर्व इष्टे देणार आहे, हे सगळं नाशिवंत आहे, तू हे नाशिवंत मला काय देतो. मग तेव्हा ते बोलतात मग मी काय देऊ, माझ्याकडे असं काय आहे. तर मग अष्टवक्र म्हणतात तुझं मन आहे ना ते मला दे.
मग मन दिलं आणि मग ते नामस्मरण दिल्यानंतर मग जातात अष्टवक्र. मग घोड्यावर बसताना विचार येतो जनक राजाच्या, अरे बसू का नको बसू घोड्यावर. पण लगेच विचार, चांगला विचार येतो, अरे बाबा मनच मी माझ्या भगवंताला दिलंय, माझ्या सद्गुरूला दिलंय आणि मग आता सगळे माझ्या सद्गुरूच माझं निवारण करतील. घोड्यावर बसता क्षणीच बसायचा एक पाय वरती आहे आणि एक पाय त्या घोड्यावर चढताना त्या ह्याच्यावर आहे आणि ब्रह्म ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे माझ्या जनक राजाला. काय अधिकार आहे साधू संतांचा, काय अधिकार आहे. तू मन हे मीची करी, अरे माझिया भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. फक्त एक मन माझ्या भगवंताला, माझ्या सद्गुरूला द्या. बघा मग काय परिवर्तन होतो. आणि मग जनक राजाला समाधी लागलीये तशीच. आणि मग जनक अष्टवक्र येतात आणि मग समाधीतून उठतात. आता बघतो राज दरबार, राज सगळं हे तू त्याचा सांभाळ कर, ते कर्म आहे ते कर आता, कारण तू मला सगळं तुझं मनच दिलेलं आहे. आता तू आरामात तू करशील याच्यात शंकाच नाही. मग तसं माझे बाबा बोलले की हे काही सोडायची गरज नाहीये, प्रपंच हा होत राहणार आहे. पण तू काय कर, फक्त मन माझ्याकडे दे. तू मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरवी धरवी आणि सर्वत्र नमस्कारी मजे खाते. मग माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळले निषेक, मध्याची चोख याचे नाव. नाही का. मग काय होशील, ऐसा मिया तिला होसी, तेथ माझ्या स्वरूपा पावशी. मग तुझं स्वरूप काय आणि माझं स्वरूप काय याचा तुला काय होईल, मेळ बसेल. मग भगवंत आणि तू वेगळा नसून तू काय आहे तर एकच आहे ही अनुभूती येईल. पण तू काय कर, फक्त मनाला माझ्या ठिकाणी लाव. पण आम्ही मनच द्यायला मागत नाहीये, आम्ही सगळं देतोय. आज गुरुवारी आले की आम्ही त्यांची सेवा करतोय, त्यांचे पाय धुतोय, त्यांना कपडे लत्ते देतोय, त्यांना पाकिट भरून देतोय, त्यांना येण्या जाण्याचा सगळं खर्च देतोय. पण आम्ही मन द्यायला तयार नाहीये. कारण मन काय आहे, आमचे जयहरी बाबा नेहमी सांगतात, मन काय आहे, इंद्रियांचा राजा आहे. अरे पण राजा म्हणजे उदाहरण देतात जयहरी बाबा नेहमी, जसं गुरढोर आपली आहेत नाही का, आणि मग त्या गुरढोरांचा मालक कोण, आपण. आपण त्या गुरांच्या पुढे पाहिजे का मागे पाहिजे, तर आपण वास्तविक पाहता त्या गुरांच्या पुढे पाहिजे आणि मग आपल्या मागून ती गुरं यायला पाहिजे. पण तसं होतं का, तर नाही. सगळी गुरं पहिले वाचतात आणि आपण सेवेकरी म्हणून मागे असतो. मग मन राजा आहे ना, मग त्या इंद्रियांचा राजा असताना त्या मनाची काय अवस्था झाली, इंद्रिय सांगतील ते करतोय. इंद्रियांनी सांगितलं ना हे कर तर ते करतोय, इंद्रियांनी सांगितलं हे कर तर ते करतोय. म्हणजे त्याला चुकीचं आणि काही कळत नाही. म्हणून काय, मनाला बोध झाला पाहिजे. आणि मन एकदा का त्या भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये एकदा का लावलं की मग मजाच मजा, आनंदच आनंद. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरीच पावजी तरी श्रीहरी पाविजे तू पावे. बघ काय समर्थ महाराज सांगतात बघा, नाही का. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचं पारायण चालू आहे, सगळीकडे बैठक चालू आहेत, पण स्वामी काय सांगतात ते त्याच्याकडे लक्ष नाहीये. आम्ही सगळं द्यायला तयार आहे, पण मार्ग आपण हे मन देत नाहीये. मग अशा प्रकारे जर जे सांगितलंय तसं जर केलं तर मग तुम्हाला कसलाही संसारामध्ये अडीअडचणी येणारच नाहीयेत. मग जनक राजाने तर ही गोष्ट केली, स्वतःच साध्य करून घेतलं. मग जनक राजाकडे कोण आला माहितीये का, व्यासांचा मुलगा शुक मुनी पठण करायला शिकण्यासाठी आले. शुक मुनी काय, व्यासांचा मुलगा काय कमतरता. व्यास तिथे मोनावले
भगवंताविषयी सांगू नाही शकले. आणि तिथे त्यांचा मुलगा, व्यासांचा मुलगा, तो जनक राजाकडे शिकायला. जनक राजाने पण परीक्षा घेतली, कारण सामान्य नाहीये या गोष्टी. या गोष्टी सहज भेटल्या जरी असतील तरी पण अट्टहास आहे. माझ्या साधू संतांनी अट्टहास केलेला आहे त्यामागे. सहज बोलणे हित उपदेश करोडी सायास शिकविती, सायास केलेले आहेत त्यामागे. आणि म्हणून आपल्याला सहज भेटले. माझ्या आई वडिलांनी, आजोबा आजींनी, या लोकांनी सायास केले ना, म्हणून आज आम्ही बसून ऐश मध्ये आम्ही त्या प्रॉपर्टीची मजा घेतोय. बरोबर ना? आज जे आपल्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती वाड वडिलांची आहे, वडिलोपार्जित आहे. तुम्ही काय केलंय? तुम्हाला सहज भेटलेलं आहे. मग तसं माझ्या साधू संतांनी हा अट्टहास केला या जीवासाठी. कारण येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटतो तिळतिळा. कारण या जीवाला काय झालेलं आहे की हा बाबा अडकून राहिलेला आहे, मोह मायामध्ये हा अडकून राहिलेला आहे. आणि म्हणून तो कळवळा येतो की अरे बापरे, ही गोष्ट जर याला भेटली नाही ना तर असाच जाईल, पेंढरा कापत नाही का तसाच जाईल. म्हणून ही जी कळवळ आहे ना बाबा, एकाने सांगितलं ना, जसं बघा ही मंडळी बाबा एकदा का नाम भेटलं ना की गप्प बसलेलीच नाहीये. स्वतःला जसा अनुभव आलाय तसा दुसऱ्याला कधी येईल बाबा. एखाद्याला जर गोष्ट प्राप्त झाली, एखाद्याला ही जर गोष्ट, आज आपण बघितलं, आज आपण मोबाईल मध्ये बघतो की फ्लिपकार्ट आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये 15 ऑगस्टच्या हे आहे सेल. मग एकाला कळलं अरे बापरे ही वस्तू याच्यामध्ये एवढ्या डिस्काउंट मध्ये भेटते, तो लगेच त्याला मेसेज करतो बघ रे ही वस्तू भेटते का, तर फायदा होईल. म्हणजे जर व्यवहारामध्ये एवढा फायदा होत असेल तर मग आपल्या या जन्म मृत्यूच्या याच्यामध्ये फायदा नको का? मग हे जे जन्म मृत्यू आपल्या मागे लागले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढामते. अरे मूर्ख माणसा, बाकी सगळ्या या गोष्टी होणार आहेत. फक्त तू काय कर तर भगवंताला जाणून घे, भगवंताचा अनुभव घे. पण आम्ही नाही, आम्ही त्याच्यामध्ये राहतच नाही. आम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही. आम्हाला सांगितलं ना कोणी की बाबा ही माळ घाल म्हणून, आज खरं बघायला गेलं तर या जोशी घराण्यामध्ये एका वर्षामध्ये घरातले तरी व्हायला पाहिजे होते. 13व्याला झालेला ना कार्यक्रम, आईच्या 13व्याला झालेला कार्यक्रम आहे. मग त्याच्यानंतर कोणी सांगितलंच नाही का माणसाने विचारच केला नाही. हे फक्त सांगणं या व्यासपीठावरून आहे बाबांनो. विचार करणं हा तुमचा विचार आहे, तुमच्यावर सोपवलेला आहे. आम्ही सांगण्याची जबरदस्ती करू, पण करणं न करणं हे तुमच्यावर आहे. आम्हाला सांगणंच आहे, आम्हाला सांगण्याचंच आहे. कारण आम्हाला हा मार्ग भेटलेला आहे सहज सोपं वर्म आम्हा दावियेले संती. आम्हाला संतांनी सोपं वर्म सांगितलंय. आणि जर हे नाही सांगितलं तर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल बा. सरत शेवटी बा काळ बांधून. म्हणून बाबा जनक राजाकडे कोण आले तर शुक मुनी आले. आणि शुक मुनींची परीक्षा घेतली बाबा नो. कारण सहज पहिले अशाच परीक्षा घेतल्याशिवाय 12 वर्ष भेटलेलं नाही अनुग्रह. काय तुझं चिंतन आणि काय तुझं काय किती अट्टास आहे, काय भगवंताविषयी प्रेम आहे. आज आम्ही पण बघतो ना, लगेच खरं गुरुची ती हेच असते, परीक्षाच असते की बाबा लगेच तो तयार आहे मान्य आहे, पण तो परिवर्तन कधी होईल, कधी कधी लगेच पलटी मारेल, हा धोका असतो. गुरु दाविल्या वाटा येवनी विवेक तीर्थ तटा आणि धुनी मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण. ब्रह्मरूप व्हावी आपण, ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग तो बुद्धीचे पालट व्हायला पाहिजे. मग एकदा का या साधू संतांच्या चर्चेमध्ये या व्यासपीठावर किंवा या सभा मंडपात धर्माच्या कार्यात जर तुम्ही आला ना तर बघा बुद्धीचा पालट कसा होतो. जो न घेणारा
जो मद्यप्राशन करणारा माणूस, इथे एवढी उदाहरणं आहेत ना, पिलेले आलेत आणि घातली माळ. आमचे भाऊजी बसले तिथे. काय परिवर्तन! हे सहज नाही होता या गोष्टी, कारण हे पुण्य लागतं तेवढं. आणि मग ती गोष्ट होती. मग तशी शुक महाराजांना हे केलं, आले तिकडे शिकायला. आणि मग जनक राजाने काय केलं की परीक्षा घेतली त्यांची, की बाबा हातात तेलाचा कटोरा दिला आणि सांगितलं प्रदक्षिणा मार पूर्ण गावाला, पूर्ण राज्याला. आणि जर एक तरी त्या वाटीमधलं तेल जर पडलं ना, तर त्याच्या मागे कोण ठेवलेला? भालेदार किंवा आपण बोलू त्याची. त्याला सांगितलं, आदेश दिले, याच्या वाटीतलं एक जरी तेल गुण पडला ना, लगेच मान कापून टाक. मग आता तो इकडे तिकडे बघेल का? त्या राज्यामध्ये त्याला जेवढी प्रदक्षिणा घालायला सांगितले ना, त्याचं लक्ष पूर्ण त्या कटोऱ्यावरच. मग त्यांनी पूर्ण ती प्रदक्षिणा घातली. कोणी इकडे उड्या मारतायत, कोणी काय गावामध्ये खेळ चाललेत, कोणी डोंबाराचा खेळ चाललोय, कोणी काय चाललोय, कोणाच्या काय जत्रा चाललोय, काय आहे, सगळीकडे आनंद आहे. पण याचं लक्ष त्या कटोऱ्यावरच, की बाबा यातलं जर तेल पडला तर माझी काय खैर नाही, म्हणजे मी गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो पूर्ण प्रदक्षिणा मारतो आणि सांगतो की बाबा महाराज की हे मी पूर्ण केलं. मग विचारतात कशामुळे? तर बाबा लक्ष, माझं लक्ष काय केलं, तर तू मन हे मीची करी. माझं मनात काय होतं, माझं तेच होतं वाटीच. मी फक्त मन माझं तिथे लावलं, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माझं लक्ष मी पूर्ण त्याच्यावर केंद्रित केलं आणि मग मला हा परिणाम भेटला. अशा 2-3 त्यांच्या हे घेतल्या, परीक्षा घेतल्या. तेव्हा जाऊन कुठेतरी ते ज्ञान त्यांच्यापर्यंत शुक महाराजांना भेटलेलं आहे. ही एवढी परंपरा, एवढ्या गोष्टी आहेत, हे सहज नाही. मग तसं या जोशी परिवाराने चांगला विचार केला पाहिजे. हे कीर्तन प्रवचन या गोष्टी तर फक्त दवंडी आहे हो महाराज, दवंडी आहे. पण आपलं स्वतःच हित साधायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त साधू संतांना तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वत्ता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. तू मन बुद्धी साचेसी, माझी स्वस्वरूपी पावशी. हा, तू मनाला फक्त हे कर, माझ्या ठिकाणी लाव. मग भगवंत अशाच प्रकारे तुमची परीक्षा घेतात. नवे नवे तुमच्या समोर सद्गुरु रूपी हा भगवंत आणतात. कारण देवतेची संत, संततेची देव आणि निमित्त त्या प्रतिमा. काही करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, अरे सुखे येतो घरा नारायण. पण काहीतरी लक्षणं सांगितलेत. आज आमचा त्याच्यावर विश्वास नाहीये. बोलतात की बाबा हा कोण बाबा घेऊन आलेत. श्रीपाद बाबांचं नाव जर काढलं ना, या मंडळींना कापरा भरत. का हो? का तुम्ही वाचत नाही? तुमचे एवढे पारायण झाली, एवढे ज्ञानेश्वरी पारायण झाली, एवढं भागवताची पारायण झालं, मग याच्यामध्ये या गोष्टी आलेल्या नाहीये. पण आम्हाला त्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, म्हणून आम्ही त्याच्यावर काट मारतो. सहज सांगितले. अरे बाबा, एखाद्या स्त्रीला जेव्हा ती बाळंतपण, तिला दिवस जातात, तेव्हा तिच्या शरीरामध्ये ते गुणधर्म उमटतात की नाही? मग तसं त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर या शरीरामध्ये त्याची चिन्हे येतात, आजही येतात. कारण ते भगवंताचं नाम ओरिजिनल आहे. कारण आम्ही काय झालो माहितीये का, नाम आणि नावामध्ये आम्ही फरक केलाय. आम्ही जन्माला आलो ना, तेव्हा आम्हाला या शरीराला, या डबड्याला व्यवहार चालावा म्हणून मला नाव ठेवलं वैभव म्हणून.
वैभव म्हणून नाव ठेवलं गेलं, मग जर मला दुसऱ्या नावाने जर हाक मारलं तर परशा म्हणून मी आवाज देईल का त्या आईला किंवा त्या वडिलांना किंवा अजून कोण मित्रमंडळी असतील तर? कारण माझं नाव वैभव ठेवलेलं आहे. मग कधी तर 12व्या दिवशी जन्म झाला ना, तेव्हा 12व्या दिवशी या कानामध्ये पेरलंय ना, मग ते उगवलं आणि मीच वैभव म्हणून थापवलं. आता मला किती पण सांगा, मी झोपेत जरी मला दुसऱ्या नावाने हाक मारली तरी मी उठणार नाही, पण वैभव नावाने आवाज दिला तर मी लगेच उठेल. हाका मारे ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठाव. तसं आपण भगवंताला अनेक नावाने आवाज देतोय, पण भगवंताचं नाव ओरिजिनल देव आहे, देव. आणि ते गुह्य आहे. राजविद्या राजगुह्य पवित्रमिदं उत्तमं प्रत्यक्ष अवगम धर्म सुसुखम कर्तव्यामे. जे जाणे आगव्यांच्या गावे गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो. असा जो भगवंत आहे ना, त्याचं नाम गुह्य आहे. राजविद्या, विद्यांमध्ये सर्वात राज असणारा तो ती गोष्ट आहे. कारण जर हे ओपन केलं ना तर काय बाबांनो, पातके आधीच जन उद्धट गुह्य करू नये प्रकट, मोडतील भक्तीच्या वाटा आणि संत जन कोपतील. कारण हे गुह्य, जसं बाबा सांगायचे शाळेमध्ये शिकायला जातो ना मुलगा, मला वेळ झाल्यावर सांगा जरा. शाळेमध्ये मुलं शिकायला जातात, त्यांच्या परीक्षा उघड्यावर घेतात का हो, का एकांतात? एकांतात घेतात का? तुम्हाला देतात गाईड वगैरे बसून घेऊन? हा सर आहे तिथे. कशा घेतात बाबा परीक्षा? कशा घेतात? एकांतामध्ये ना. मग तसंच हे नाम आहे ना, हे एकांतात सद्गुरूंच्या मुखातून तुमच्यापर्यंत येत असतं. मला सांगा, या आई बहीण असतात, यांचं एकांतामध्ये डिलिव्हरी होती का लोकांतामध्ये? एकांतामध्ये. हा, लग्न झाल्यानंतर संबंध एकांतामध्ये ना. मग तसा सर्व गोष्टी, या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी गुह्य आहेत. मग तसं ही गोष्ट सुद्धा सद्गुरूंची जी गोष्ट आहे ना, नामरूपी तत्व, ते गुह्य आहे. ते जोपर्यंत तुम्ही त्या भगवंताला शरण जात नाही ना, त्या सद्गुरूला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत होणार नाही, मिळणार नाही. आम्ही राम 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 चाललंय. अरे तो चोर पण आहे ना, चोरी करायला जाताना राम म्हणतो. राम म्हणता रामची होईजे, पदी पैसोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वास शोधूनी पाहे. किंवा राम 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 सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. अरे जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. ते नाम नको आम्हाला जाणायला. प्रत्येक संतांना अनुभव आला. आज आम्ही मिरची खाल्ल्याचा अनुभव येतो, कोणी कारलं खाल्लं की अनुभव येतो, साखर खाल्ली गुळ खाल्ल्याचा अनुभव येतो. साखर खाल्ली की कडू लागते, बरोबर ना, गोड लागते. कारलं खाल्लं की तिखट, कडू. मग हे प्रत्येकाला माहितीये. मग तसा भगवंताचा आम्ही लहानपणापासून देवदेव करतोय, अगरबत्त्या ओवाळतोय, आम्ही देवाच्या ठिकाणी नतमस्तक होतोय. या देवाला जाऊ, त्या देवाला जाऊ. सोमवार आला की शंकराला. आता तर श्रावण आहे, बापरे, आता सगळे सात्विक झालेत, राक्षस पण सात्विक झालेत, नाही का बाबा? एक महिना फक्त. श्रावण संपतोय कधी, पण त्याच्या श्रावण चालू व्हायच्या अगोदर बाबांनो एवढं खाऊन घेतलंय ना की पोट फुटेल एवढं खाऊन घेतलंय, भेटणारच नाही या आयुष्यात. अरे काय चाललंय, कुठे चाललोय आपण, कसला विचार करतोय? अरे खाऊन कधी आजपर्यंत पोट भरलंय का हो? आज खाल्लेलं, रात्री खाल्लेलं उद्या निघणारच आहे. हा, रात्री खाल्लेलं उद्या निघणारच आहे, तरी पुन्हा खातोय नंतर, तरी समाधानी नाही. माणूस हा समाधानीच नाहीये. आणि इथे सांगितलंय समाधान झालं पाहिजे. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा नाही ना. बापरे,
भगवंत आता बस झालं रे, किती आता हे करशील, आटापिटा चाललाय या जीवाचा, एकदा तुझं दर्शन दे. या भगवंताशिवाय ह्या जगात काही नाहीये. भगवंत भेटावा ही इच्छा कोणी केली का हो? आम्ही सगळं सांगतोय, आम्हाला संपत्ती भेटू दे, आमचं गेलेलं धन पुन्हा येऊ दे, आमचे सगळं गाड्या घोड्या येऊ दे, पण देव नको रे. देव न लगे साठवण्याची रुतली असे जागा. माहिती का, जागा नाही आम्हाला देव साठवायला, पण माझ्या साधू संतांनी देव साठवला. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, दुनिया दोर गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, हृदयी बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोर. काय केलाय तर धरीला पंढरीचा चोर, आणि कुठे त्याला कोंडलाय, तो हृदयामध्ये कोंडलाय, तो तिथे. पण आमचं कुठेतरी इकडे तिकडे सैरा वैरा पळणं झालंय, नाही का? आम्ही इकडे तिकडे, हृदयामध्ये आमच्या भगवंत आहे, पण आम्ही इकडे तिकडे. म्हणून काय करा, पंढरीशी जावा. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, आणि नांदो तो केवळ पांडुरंग. मग पंढरी कुठली हो? पंढरपूर म्हणजे पंढरी ती तर आहेच. पहिले नव्हते कोठे, आधी रचिली पंढरी. कुठली रचिली पंढरी? ही रचली, आधी रचिली पंढरी, मग भीमा तीर, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा चर आणि आचर नव्हते तेव्हा पंढरपूर होते. आणि ही रचिलेली पंढरी, ही पंढरी काया ही पंढरी सांगितली. जे दिसतंय ना, दोन हात, दोन पाय, दोन डोळे, म्हणून याच्याने बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. जीवाने, मनाने, तनाने, काय बघा कसे इथून प्रत्येकाची उर्मी उठते की आम्हाला कधी चान्स भेटतोय. कारण ही जो भगवंताचा अनुभव आहे ना, हा गप्प बसूनच देत नाही. आता आजच आमच्या मोठ्या बाबांचा 10वा झाला. त्या दिवशी आपलीच साधक आहे, त्यांचे आमच्या बहिणीचे मिस्टर वसारचे, तर त्यांच्या मुलीला माळ नाही आहे त्यांच्या मुलीच्या गळ्यात. तर आम्ही बसायला गेलो, पोथी वगैरे झाली, आणि मी पण बाहेर बसलेलो. विनाचं जेवण झालं नव्हतं, बोलो ही जेवल्यानंतर हे करू. नंतर काय झालं काय माहिती, मी आतमध्ये गेलो, बसलो. काय म्हणजे भगवंताची कृपा ना, भगवंत गप्प बसून देत नाही. विषय चालू झाला, घेतलं, तिला सांगायला सुरुवात केली. एक वेळ म्हणजे माझ्या संत श्रीपाद बाबांनी एवढी अपार कृपा केली आहे ना. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका तू माझ्या रामदास बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला. विसरू नको, विसरू नको, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला,
विसरू नको साधका तू माझ्या रामदास बाबाला, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला, रामदास बाबाला, नारायण बाबाला, रोहिदास बाबाला, नाना बाबाला. विसरली तया थोर झाली हानी आणि पस्तील खाणी 84. जर वाटत असेल की 84 लक्ष योनीमध्ये अटकायचं नसेल तर आताच, कारण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. कल करे सो आज करे सो अभी और इसी वक्त निकल जाएगा श्वास तो करोगे कब. म्हणून या युक्तीप्रमाणे की बाबा लगेच काय झडवणे वाहिला नाही, अरे ये भक्तीची वाटेला तरीच पाविसे अव्यंग निज धाम माझे. मग भगवंत रूपी सद्गुरु त्या याला साधकाला ते नाम तत्व देतात. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हरी. नाही का, काना वचनाची ये भेटी, सरी साची ये पै किरटी, आणि वस्तू होऊनी उठी कवन एकू. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका अडराना जाऊ तुम्ही. म्हणून ओवी घेतलेली होती. तू मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारे मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेख, मद्याची चोख याचे नाव. ऐसा मी आतिला होसी, जेत माझ्या स्वरूपा पावसी. अंतःकरणाचे तुझ पासी बोली जसे. भगवंताने अंतःकरणातून तुम्हाला ही गोष्ट सांगितले. म्हणून काही वेळ न घालवता त्या सद्गुरूंना शरण जावा आणि त्या सद्गुरूला ते खरं भगवंताचं ओरिजिनल नाव जसं लगेच मला अनुभव आला पाहिजे. जशी कारलं खाल्ल्यानंतर कडू लागतं, मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागली की लगेच मुखी नाम हाती मोक्षायची साक्ष बहुतांची. वैष्णवांचा मार खरा आणि दूर थोडा वस्तूशी. म्हणून झालेली सेवा, जे काय वेडेवाकडे बोललो असेल किंवा कोणाला अंतक करणारा जर लागला असेल तर उदार अंतक करणारा क्षमा करा. कारण बालक बोबडा बोले का वाकुडा बेचुका पावले, ते चोज करुणी मावली रिगे जेबी. म्हणून झालेली सेवा माझ्या आईच्या चरणी. आईला सद्गती भेटलेलीच आहे, कारण त्यांच्या मुलगी ही हरिभक्त पारायण ललिता आई, या 2 मुली त्यांच्या संगीता आई, आणि या 2 मुली आणि जावई हे कुळच त्यांचं. हे काय नामधारक आहे, म्हणून त्यांना आईला सद्गती भेटली यात चिंताच नाही. पण त्याच्या पश्चात त्यांच्या मागे जो जोशी परिवार आहे यांनी चांगला विचार करावा. इथेही साधू संत मंडळी आहेतच, त्यांना प्रश्न विचारावा. जे काय आहेत ना लगेच तात्काळ तुमची सोडवणूक होईल. पण जो भगवंताचा खरा ओरिजिनल मार्ग जो सांगितलाय ना, तो जन्माला आल्यानंतर तेच करायचंय बाबांनो. बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत, बरोबर. म्हणून जी झालेली सेवा माझ्या आईच्या चरणी, तुमच्या इथे हे बसलेले सगळे माझे गुरुवर्य मंडळी, ज्ञानी मंडळी, आई वडील मंडळी यांच्या चरणावर अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. पंढरी कवरद्या विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कुंडली कवरद्या विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सर्व संतान की जय.